मला असं वाटतं की नाना, जेव्हा तुम्ही राज्यामध्ये होतात तेव्हा काँग्रेस भले इतर काही कारणांमुळे स्ट्रगल करत होती, पण त्याच काळामध्ये काँग्रेस सत्तेत देखील आली. हे पण आपण पाहिलं पाहिजे. भले मित्र पक्ष सोबत असो किंवा जी काही झाली, पण टेक्निकली पाहायला झालं तर सत्तेमध्ये पक्ष आलेला होता. एका प्रदीर्घ 5 वर्षाच्या विरामानंतर पुन्हा सत्ता काँग्रेसने उपभोगली होती तुमच्या कारकिर्दीमध्ये. मात्र तुम्ही प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर आपण बघितलं की जे नवीन प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत त्यांचं काही जमेना असं झालेलं आहे. अनेक लोक सोडून गेलेली आहेत. बरं, ते जाताना त्यांचं नाव घेऊन जात आहेत की आम्हाला वेळ देत नाहीत, लक्ष नाही देत आमच्याकडे. कसं बघता या सगळ्या ह्याच्याकडे? नाही नाही आता नाना लक्ष देत नव्हते अशी कोणी कंप्लेंट तर करत नव्हतं. नाही कसं आहे की संघटन म्हटलं तर त्यामध्ये मोठं कौशल्य असतं, मेहनत असते, सगळ्यांना सांभाळून नेण्याची क्षमता असलं पाहिजे. आता नवीन अध्यक्ष झालेत, त्यांना त्यांचा आता जवळपास 1.5 वर्ष झाले असतील त्यांना. पण त्यांना जे काही तक्रारी, कोणाचे राजीनामे, कोणी पक्ष सोडून चाललेत, अशा ज्या गोष्टी येतात, ज्या घडामोडी होतात, त्या काही पक्षाच्या दृष्टिकोनातून चांगल्या नाहीत. आमचाही प्रयत्न जेव्हा काही सल्ला विचारतात त्यांना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही या पद्धतीचं सगळं नियोजन करा, कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या. तेवढंच आम्ही सांगू शकतो, कारण की आता ते अध्यक्ष आहेत, त्यांनी मार्गदर्शन मागितलं तर देता येतं, पण नाही मागितलं आणि त्यांनी त्यांच्या नवागडी नवा राज असं जे काही असतं त्या हरकत चाललेलं आहे. पण मला असं वाटतं की पक्ष सोडून जाणारी लोक अध्यक्षावर खापर पडून जेव्हा जातात ते त्यांनी एक व्यक्ती म्हणून नाही, एक पक्षाच्या विचारासोबत जोडून राहावं. आणि ठीक आहे, आज तुमच्यावर अन्याय होत असेल पण पक्षाच्या सोबत आपण राहा आणि पक्षासाठी काम करा. कारण की काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे, तळागाळातल्या लोकांचा पक्ष आहे, गरिबांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. आणि मग या पक्षामध्ये काम करून तुम्हालाही पुन्हा मोठं होता येतं, हे सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कोणीही पक्ष सोडून जाऊ नका, एवढंच तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगेन.